याच्यावरती पूर्ण लाईट बंद केले ना की एवढं भारी डिस्को सारखं फील येते. तर गाईज आता बनतायत ज्वारीच्या भाकरी. प्रेम भांडे असंच कुठून शिकला बाळा तू? हॅलो गाईज, कसे आहेस तुम्ही? तर गाईज खूप सारे मेसेज आले होते, खूप सारे, आणि लोकांची डिमांड पण होती. मराठी हा हा म्हणजे खूप खूप लोकांची डिमांड होती की काय भाऊ तुम्ही मराठीत एक तरी ब्लॉग काढा मराठीमध्ये. ती बाई म्हणजे माझी लँग्वेज मराठी आहे आणि यार मला तर बोलल्या पण जात नाही ती, कारण की आता ना सवय झाली हिंदी बोलायची ना, तर त्यामुळं काय जसं बोलूल तसं थोडंसं ऍडजस्ट करा. ठीक आहे, तसं मी असं नॉर्मली बोलतो बरं का मराठी, पण असं ब्लॉग आणि कॅमेरा ओपन केला ना तर मला हिंदीच येते. आता आजचा पूर्ण दिवस ना आम्ही मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे आणि मराठीमध्ये मराठीमध्ये बोलणार आहे. ठीक आहे, बघू कसा ब्लॉग निघते ते. भरपूर जणांचे कमेंट होते आणि भरपूर जणांनी फोन करून पण म्हणजे विचारतात ना कसे ब्लॉग असे तसं, तर भरपूर जण बोलत होते यार तुम्ही मराठीत एकदा ट्राय करा. तर आज अक्षरशः दिवस कसा निघला तर गाईज वाजलेले दुपारचे 2. ठीक आहे, आता आम्ही जेवण करतोय. हे इकडे आणलंय सर्व पसारा. अब इसको भी ना मतलब थोडीशी हिंदी म्हणजे याला पण ना थोडं हिंदी बोलायची सवय लागली आता इथं पण राव या लेकरांसोबत ना. आता बघू यार, म्हणजे मलाच नाही हिला पण ना आता ब्लॉग चालू केल्यानंतर हिंदी म्हणजे मराठी बोलता येत नाही तेवढं. असं बोलल मराठी पण ब्लॉग मध्ये नाही बोलता येत. तर काय आज आहे वरण, हे काय भेंडीची भाजी लंबी लंबी, क्या बोला तूने? लंबी लंबी, ठीक आहे, आणि पोळ्या आणि चावल पण आहे. लंबी लंबीच आहे ना मग ती. अरे काय झालंय प्रेम? काय झालं? तुमची सायकल खराब झाली ना, तर मग ते आता चला बरोबर करा. अच्छा, त्याच्यामुळे रड राहिलं. इथं पुसून आता म्हणते मला असं लय झोपायला आवडते. 20 वर्षानंतर त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणाल मला असं लय झोपायला आवडते, तुझ्या कशी तर झोप लागते. अरे 20 साल बाद किसको बोलेगा? 20 साल बाद कुठं चला कुठं? आता जेवण झालंय. काय आणलंय? अच्छा, चला खोलून दाखवा. ते गिटार आहे की काय? अरे गिटार नाही, स्टँड. आगे से कर रहा है. याच्यामध्ये गाईज हे खोलत आहेत रिंग लाईट. याच्यामध्ये रिंग आणि स्टँड सोबत आहे. असं दाखवा की लवकर. मग हे रिंग, हे रिंग आहे. अच्छा, तो गाईज ना झालं सेटअप यांचं बघा, चालू करत आहेत. ठीक आहे, बाकी याची लाईट बघ किती भारी आहे. ठीक आहे, लाईट बघा सर्व किती भारी आहे. हे चार्जरवर आहे तसं, याला फक्त हे पिन आहे, हे चार्जरवर यूज करायला लागते. ठीक आहे, आणि याची लाईट बघा, एक लाईट आहे, त्याच्यानंतर मग याच्यावर चेंज होते. ठीक आहे, एकाच बटनावर चेंज होते ना? एकाच बटनावर चेंज होते. हा, हे बघा, हे नाईट साठी शूट करायसाठी हे थोडस. पण स्टँडवर नाही दिसत लाईट, तुमच्या चेहऱ्यावर लाईट दिसते. ठीक आहे, खूप सारे लाईट आहे त्याच्यामध्ये. ठीक, गेमिंग साठी स्पेशल हॉरर थीम एकदम. याच्यावरती पूर्ण लाईट बंद केले ना की एवढं भारी डिस्को सारखं फील येते. गुड. आणि हा शूट करायसाठी स्पेशल रील वगैरे ना, व्हाईट. हा भारी एकदम, कारण की एवढं 2 लाईट चालू असताना पण एवढा उजेड पडायला लागला तर भरपूर आहे ना. गाईज, तर फायनली काय ना काहीतरी सुरुवात केली आम्ही. ठीक, तर आता हे डिस्माउंट करूया सध्या, नाहीतर प्रेम याला आजच्या दिवसातच मोडून टाकेल. आजची रील आम्ही शूट करतोय, बघतो कशी येते ते. पहिले याला झोपी घालतो प्रेमला. ते जर खराब झालं तर पप्पा काय करतात माहितीये का? काय करतात तू सांग, काय करतील पप्पा?
पप्पा मारतात. हा ठीक आहे, चल इकडे. तर गाईज आता ही शूट करत होती, म्हणजे आता उठलं ही करत होती, लाईट गेली आत्ताशीच. म्हणजे याचा यूज करते बिचारी. आता मी हे आता टाकलं पण काय, अरे नाही हे नाही, आपण कालचं नाही. हा शॉट शूट केला इथं. म्हणजे कधी कधी मनात विचार येते की यार सोडून द्यावं असं तसं. कोणी कोणी बोलते म्हणजे जास्तीत जास्त आपल्या इकडचे लोक, महाराष्ट्राचे लोक जे ओळखीचे येतात तेच मजाक उडवतात की यार काय करतोय, काय चाललं असं तसं. पण मला वाटते जोपर्यंत माझे आई वडील आणि जोपर्यंत हिचे आई वडील काय बोलत नाहीत, मग लोकांना कशाला घाबरायचं, लोकांना कशाला प्यायचं, म्हणजे त्यांच्या कशाला विचार करायचा. असतातच काहीच असे असतात की ज्यांना चांगलं केलेलं आवडत नाही, वाईट केलेलं आवडत नाही. तर ठीक आहे, आपल्याला जे आपल्याला जे चांगलं वाटते ते करत राहायचं. बाकी आग आलू ते म्हणतात चाले तू सॉरी 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 सॉरी. तेच बाकीचं काय करायचं. ठीक आहे, आता जोपर्यंत हिचे आई बाबा आणि जोपर्यंत माझे आई बाबा काही बोलत नाहीत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. हिच्या आई बाबाला पण काही प्रॉब्लेम नाही, माझ्या आई बाबाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि असं पण नाही की आम्ही त्याच्यावरच अवलंबून आहे म्हणून. ठीक आहे, एक टाइम भेटते थोडाफार, त्या टाइमात काही ना काही करतो बस. चला ते तुम्ही बाय बाय. तर गाईज वाजलेले तर रात्रीचे 8. ठीक आहे, आणि मी आता आलेलो आहे. स्कूटी सुद्धा नाही, कोणती आणायची मग? दुसरी आणायची नवी, दुसरी आणायची नवी. अच्छा ठीक आहे. तर गाईज आमची स्कूटी नेली आहे का, म्हणजे एका इथं व्यक्तीने त्याला घ्यायची. ते नवीन फॅमिली आली आहे, म्हणजे ते भंडाराचे येतं, भंडाराचे सॉरी हा भंडाराचेच येतं, भंडारा गोंदियाच्या बॉर्डरचे येतं. तर त्यांना स्कूटी घेऊन गेलेत ते, त्यांना बघायची म्हणजे स्कूटी. आम्ही पण आता जायचा टाइम झालाय आमचा, तुम्हाला तर माहिती आहे. आम्ही आता म्हणजे जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस फक्त या क्वार्टरवर, मग जायला आम्ही दुसऱ्या ठिकाणी. तिथं बघतो क्वार्टरचा प्लॅन बनते का नाही बनत ते जाऊ दे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. ते बोलल्यानंतर मला कसं तरी होतंय. ठीक आहे, तर काय आता बनतायत ज्वारीच्या भाकरी, एकदम हिच्यामध्ये ना एकदम पातळ द्या. हे बघा किती पातळ. अरे ह्या पण ज्वारीच्या भाकरी येतात, पण असं वाटतंय ना एकदम गव्हाच्या भाकरीपेक्षा पतल्या येतात. हा, ही काय म्हणते माहिती का, गाडी दुसरी आणायची म्हणते आपल्याला, दुसरी आणायची. ठीक, बघू आपण त्या लोकेशन मध्ये गेल्यानंतर. नवीन स्कूटी काढायचा विचार आहे आमचा. तर काय झाले जेवण, आणि आता लाईट आली. जेवता वेळेस लाईट नव्हती आमची. ठीक आहे, आणि माताजी काहीतरी लिहिते. काय आहे ते, अक्षर भारी आहे पण तुझं असं खरंच चांगलं आहे, म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं आहे. आवाज कसा भांडेल प्रेम भांडे घासायला लागला. हा. तर काय प्रेम बघा काय करतोय. प्रेम हो प्रेमा, अरे देवा, अरे लाज आहे का तू, लाज. हे बघ पोरग भांडे घासा लागलं, भांडे असे पडले तर. गुड. अरे दुनिया में आए हो तो काम तो करना पडेगा. शाबास. अरे बाप रे बाप. प्रेम भांडे घासायच कुठून शिकला बाळा तू? हा, अरे बोलतं खरी आम्हाला. प्रेमा बस बस घे आता तू. अरे गुड गुड. भाई देखना इसमें बर्तन धुलाई की, इसमें मतलब ये प्लेटें नहीं किया, ये नीचे वाले इतने बर्तन धुलाई की. ये फिर इसको पाणी मारना पड, मतलब याला परत पाणी मारावं लागेल. पण बघा एवढे म्हणजे एवढे भांडे धुतले त्याने, ह्या प्लेटा नाही धुतल्या एवढे भांडे. हे बघा, आणि कसले म्हणजे एकदम घासून त्याला फ्रेश एकदम, आणि मग धुतोय. बाबू चाल ना बाबू, राहू दे भांडे, राहू दे मग चल. तर काय काही असा दिवस होता आजचा. आमचा डेली ब्लॉग हिंदीमध्ये असतो. ठीक आहे, आणि आज आम्ही फर्स्ट टाइम मराठीमध्ये ट्राय केलंय. आणि तुम्हाला जर खरोखर मराठीमध्ये ब्लॉग हवे असतील किंवा तुम्हाला जर आवडत असतील मराठीमध्ये, ठीक आहे, तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. तर आजच्या ब्लॉगला इथेच खतम करू, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे, व्हिडिओ पसंत आहे, व्हिडिओ
व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.